भोकर नगरपालिका निवडणूक संदर्भात आमचे नेते माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भोकर नगरपालिकेची निवडणूक आम्ही सर्व नगरसेवक 22ला 22 आणि नगराध्यक्ष आमचे नगराध्यक्ष उमेदवार नागनाथरावजी घिसेवाड हे आहेत। मी वार्ड क्रमांक 2 उमेदवार शिवाजी नारायणराव पांचाळ माजी नगरसेवक भोकरचे सरपंच होतो। आज वार्ड क्रमांक 2 मध्ये मी निवडणूक लढवित आहे। तसेच आमच्या सोबतीला ताहेर बेग यांची पत्नी साहेरा बेगम ह्या पण निवडणुकीत उभे आहेत। त्या संदर्भात मी आपल्याला सूचितो की या संदर्भात आमच्या पॅनलसाठी आम्ही जे केले भोकर विकासासाठी ते आम्ही आज भरपूर आम्ही काय केले आहे भोकरसाठी। आज आम्ही त्यासाठी रिंगणात उभे आहेत। आमचे सर्व 22ला 22 उमेदवार एकदम नंबर 1 चे आहेत। आज बीजेपी पेक्षा आमचे उमेदवार सरस आहेत। त्यासाठी आम्ही ही मुलाखत मी देत आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो। बरं, हे अशोकराव चव्हाणचा गड मानला जातो। हो, तर आपले काय? हा, गड मानला जातो, पण आजच्या घडीला ते गड नाही। त्याच्या संदर्भात मी सांगतो की आज त्याच्या भोकर नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आणि भोकर एरियाचा विकास कोणताही झाला नाही। या संदर्भात मी त्याचे वारंवार त्याला निवेदन दिले आहे, तरी त्याने काही कोणताही विकास केला नाही। भ्रष्टाचार मुळा तिथं त्याला सजा दिलेली आहे काय नगरसेवकाला नगराध्यक्षाला। हे विजय झाल्यानंतर विकासच्या दृष्टिकोन काय असेल? आमच्या पार्टीचा अजेंडा आहे, भोकरला चोऱ्याचे प्रमाण जास्त आहे। पूर्ण भोकरला आम्ही CCTV कॅमेरे बसवून, नळाची व्यवस्था बरोबर नाही, फिल्टर बरोबर नाहीत ते आम्ही बसवून, मोठ्या परिसर हे घाण आहे, हमेशा घाण आहेत, तिथे आम्ही सुविधा करून देऊ। आणि भोकरचे म्हणजे भाजीपाला बाजार मुळात हे एकदम खराब आहे। त्या ठिकाणी कोणतीच व्यवस्था नाही, घाण याच्यात बसत आहेत। त्यासाठी आम्ही त्याची जागा निर्माण करू। युती झाली नाही साहेब तुमची? नाही, काहीच नाही। युती आम्हाला त्याला मान्य नाही, आम्हालाही मान्य नाही युतीचं। एक छोटासा मुद्दा म्हणजे त्याला 2 वार्डात उमेदवारच मिळाले नाहीत मुळातून। त्यासाठी त्यानं त्या पुरस्कृत उमेदवाराला त्यानं सहकार्य करणार बीजेपी। माझं नाव मिर्झा ताहेर बेग। मी राजकीय क्षेत्रामध्ये आज 30 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतो। त्याच्यापैकी मी 15 वर्ष डॉक्टर किनाळकर साहेबांसोबत होतो। डॉक्टर किनाळकर साहेबांचा इथं विषय संपल्यानंतर मी पर्याय म्हणून अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून भोकर मध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस भोकर विधानसभेला त्यांनी उमेदवारी दाखल केली। त्यावेळेस मी साहेबांवर अशोकराववर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत काम केलो। आज 15 वर्ष झाले काम करते वेळेस माझ्या इथे एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक कार्यकर्ता म्हणून माझ्या लक्षात एक स्पष्टपणे आलंय की ह्या शहरामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी विकासाच्या संदर्भात त्यांनी काही कमी केलं नाही। पण इथली जी नगर परिषद आहे, जी नगर परिषद भोकर शहरामध्ये त्यांच्या ताब्यात दिलेली होती 2 टर्म, त्यावेळेस इथले स्थानिकचे जे लोक आहेत त्या नगर परिषदेमध्ये सर्व भ्रष्टाचार, भोकर शहरामध्ये सर्वसामान्य लोकांना गुंठेवारीचा प्रश्न असो, भोकर शहरामध्ये लोकांना टॅक्सचा प्रश्न, हा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कुठं जर टॅक्स असेल तर भोकर नगर परिषदेमध्ये वसुली करतात। हे जनतेची पिळवणूक करतात आणि नंतर निवडणुकीच्या वेळेस हे चांगलं गोड गोड बोलतात, त्याच्यानंतर हे सर्वसामान्य लोकांना त्रास देतात। हे लोकांच्या लक्षात आलं, माझ्या पण लक्षात आलं। आता त्याच्यानंतर मी साहेबासोबत काम केलो, साहेबासोबत 15 वर्ष राहिलं। माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला माझं 15 वर्षाचं आयुष्य त्यांच्या संग वाया गेलं। तन मन धन लावून त्यांच्यासोबत मी काम केलं आणि माझ्या नंतर लक्षात आल्यानंतर मी म्हटलं की बाबा आपण काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा। त्यासाठी मी आमच्या कंधारचे आमदार आदरणीय आमचे प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस आज ह्या भोकर शहरामध्ये चांगल्यापणे काम करत आहे। पक्ष हा मजबूत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। त्यासाठी मी निर्णय घेतला आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय घिसेवाडजी साहेब यांच्या विनंतीनं मी मान दिलो
साहेब, तुम्ही जर समजा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी या भोकर शहराच्या विकासासाठी आपण जर प्रयत्न करत असाल तर मी पूर्व आज इमानदार येतेबारी मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. त्या गोष्टीवर साहेबांनी मला म्हणलं तसं नाही, तुम्हाला लोकांसोबत काम करण्यासाठी नगर परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला सोबत घेऊन संधी देऊ, तुम्ही उमेदवारी दाखल करा. माझ्या पत्नीला सायरा बेगम बी यांना मी आदरणीय घिसवाड साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली. माझ्यासोबत आमचे भोकर शहरातील ज्येष्ठ आदरणीय नेते आणि भोकर नगरीचे सरपंच आणि भोकर नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांनी घिसवाड साहेबांनी यांना माझ्यासोबत दिलं. मी त्यांच्यासोबत सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी त्यांच्या सोबती म्हणून त्यांच्यासोबत मला उमेदवारी दिली. आणि मी आज एवढं निश्चितपणे सांगतो, मला जर ह्या जनतेने शहरातील जनतेने मला काम करण्याची संधी दिली, माझ्या इमानदारीने मी इमानदारीने काम करणारा माणूस आहो, मी सर्वसामान्य जनतेचा काम करणारा माणूस, हाकेवर धावून जाणारा माणूस आहो. अशा आदरणीय लोकांसोबत मला जर काम करण्याची संधी मिळत असेल, यांच्या सोबत राहून मी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडण्याचा बिलकुल आठवकाट प्रयत्न करेन. एवढंच या क्षणी सांगतो. आणि आता पुष्कळ सांगायचं आहे, पण सांगण्यात जास्त अर्थ नाही. मी पर्व आमच्या भोकर शहरातील जनतेला अशी विनंती करतो, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी 22 चेहरे हे चांगले चेहरे दिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सार्वजनिक सामाजिक काम करणारे चेहरे आहेत, ते चेहरे त्यांनी निवडून द्यावे. आणि भोकर शहराचा नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्य मायबाप जनतेला अशी विनंती करतो, आदरणीय घिसवाड साहेबांना भरघोस मताने आपण द्यावा. आपण भोकर शहराचा हा चाललेला अंधाधुंद कारभार बंद करावा, हीच आपणास या क्षणी विनंती करतो. आपण आम्हाला बोलण्याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून संधी दिल्या त्याबद्दल आपले सुद्धा आभार व्यक्त करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.